बस बे आय बसते थोडा बसते बस बे बाहेर बाहेर मार खास बाहेर ये. बस बे कोणा गेली बस बस बे मी निघा काय घरामध्ये आय बस बे बस बे बस बे बाई बस बे काय करते घरात हं? का गं? आले का तुम्ही हं? आ? हं? आज भी मुतारा पिऊन आले मोतर नाही पेलं दारू पेले दारू दारू पेले हा का अमृत पेले हा दारू लय वैतागले मी तुमच्या दारूच्या बाई खरोखर लय वैतागले चला पैसे दे मी मग वापस पेणार आहे का चला पैसे तुम्हाला पैसे आणून हं? आता मग बाबाला पैसे द्यायला सांगू का तुम्हाला दारू प्यायला मोर तुला सांगतो हा मोर मोर चालले ते. अहो, मरसाल तुम्ही दारू पिऊन कशाला पेताय दारू कोण मरते दारू पिऊन मग हा जगणार आहे का 2 दिवस कोरोनाच्या काळामध्ये लोक दारू न उतरले तुम्हाला मारायला लागते का त्या आईचे आवाज असं ते घरात काय हाय नाही ते काहीच पाठ नाही उठले की 2 पैसे असले की दारू पिऊन येतात मला 3 अंडे फोड अंडे सारू का तुम्हाला करून आणि 2 मोबाईल बसून दे आणले का तुम्ही हं? आणले आणला तू एकडे बस बस ते का नाही सांगणार नाही इथून सांगा काय तर एवढं बस माझ्या करता साखरेला पैसे लपवून होते का हा मग तुम्ही काढून येत नाही का ते पैसे बंद घर थांबलता हा शेवट पैसे गाव सगळे साखरेच्या डब्यात मी 150 रुपये पेवून आणतो साखरेच्या डब्यातले तुम्ही पैसे नेले होते का मला त्याचे गहू आणायचे होते हा गाव आता काय करून खाऊ घाल तुम्हाला हा हाय का घरात पीठ मला ना मटण करून खाऊ घाल मटण मटण कुठून आणू तुम्हाला मटण हा भूत लागलं काय तुम्हाला एखादं बोकड 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 मटण दे मला. बोकड्या सारायचं आहे पैसे दे 10 रुपयाला कुठून आणू पैसे पैसे दे तुम्ही कुठे कामाला गेले ते माझं पैसे दिले पैसे का दे अंगाला हात लावायचं काय चांगलं सांगू मार राहिले खायची माझा मार खायचे पैसे दे 50 रुपये दे 1 रुपया नाही माझं आबाय लय मारी तुला तुम्ही कामाला तुम्ही मला पैसे दिले का हा पैसे दिले पैसे दिले मी काम धंदा करत नाही याल त्याला चुना लावता आणि 10 रुपये तिकडे तिकडे फिरता 10 रुपये मग काय पेले तुम्ही 15 रुपये धमक्या देते का मला धमकी गिमकी नाही देत मी काही धमक्या देते मला राग तुला माहिती राग आले काय पाप केलं का तुम्ही ना असं नवरा पडला मा नशिबामध्ये काय झालं सर माहिती आहे का मला तुमचा काय करायचं काय करायचं तुम्ही तिकडे वापायले काय करायचं तू काय करणार आहे 50 रुपये दे दिले ना गुतून माय बापायला संसार करणंच आहे 50 दे नाही 50 रुपये दे माझं नाही पैसे 50 रुपये पैसे देते नाही माझं 50 रुपये देते का मी लय माझा मार खायचं 50 रुपये दे चाल मग झोपा तिथं कुठं पैसे ठुले पाहिलं माझं 1 रुपया नाही तुम्हाला चांगलं सांगू राहिले मी डोकं नका लावू तुम्ही मग ते मग गळ्यात मी माझ्या जीवाचं काय करून घेईन बाय टाकले मी तुमच्या संसाराला गळ्यातलं दे तुमच्या फक्त नावाचं आहे हा दे मी मोडून टाकायचो ते मी माय बापान दिले हा उपकार केला नाही उपकार केला बरं मला सांगा तुम्ही दारू सोडणार आहे का नाही सोडणार आहे तू कोण मला सांगणार तू कोण मला सांगणार दारू सोडणार मी कोण नाही का तुमची हा? तू कोण आहे कोण नाही मी तुमची तुला माझी आहे का तू माझी आहे का माझी आहे का तू सांग माझी आहे का तू मला शिकते तू न मी मा- बायको आहे. बायको. न माझ्या आईचं नाही ऐकलं माझ्या बापा तो आहे का काय मग नाही ऐकलं नाही. आहे अगं थापटेच पाहिजे तुला काल 50 रुपये दे 50 रुपये नाही माझं दे समजा मार कसं मार हा बोलणं करून दाखव हवा दारू सोडून तुम्हाला दारू पाहिजे का मी पाहिजे मला एकच सांगा काय पाहिजे तुम्हाला आपल्या घरात कटकट मला चालणार नाही रोज कटकट हे सगळे लोक पळून गेले आपल्या जवळ लोकांना आपल्या शेजारची लोक वावरात राहायला गेले आपल्या तमाशामुळं उलट आपल्या घरा मोकळं करून दिले होय 2 बोंबेल बसवय काय गरज नाही मला चालेल मी माय बाबाच्या घरी त्यांचा तिथे धावून काय मी इथं तरी लोकांची घर सारून मी घर पोहोचू राहिले कोणता तुम्हाला मार पोहोचू राहिले हा उपकार करते का तू उपकार कर तुझ्या बाप्पा काय उलटा जाऊन काढते का नाही का मला मग पैसे दे चाल करत लय मार मी खाशील नाही जाणार लय मार खाशील चालली मी
कुठे झाली? घरात वय, घरात वय, वय घरात. दे पैसे. द्यायचे का नाही पैसे? बोल. नाही माझं पैसे. अरे पैसे नाही? कसला आवाज येतोय? अरे तू मारतोय तिला. अरे अरे बाहेर आ जा, बाहेर आ, आई ना. काय झालं? काय हा बेवडा माणूस आहे? हा बस इथं, बस इथं, बस बस इथं. हा अरे घरात माणसं बाईला येतो कोणाला मारलं? अहो सोन्यासारखी बायको, तिला मारा, तुम्हाला लाज वाटत नाही का? तिला 5 रुपये दे म्हणून का दिले नाही? हा दे पैसे. पण त्यातलं या. काय माणूस आहे हा? 50 रुपये. 50 रुपये. बनवू नको भाऊ. अरे कोण असं करतं का आपलं स्वतःला? बायकोला कोण एवढं? माझ्या घरची लक्ष्मी आहे ना ती. हा लक्ष्मी आहे ना घरची. लक्ष्मी नाही, मग अवदास आहे. अवदस आहे. पैसे देत नाही मला. हा काय बोलतो बघा तर. दिले म्हणजे गोड आहोत असा हं? दारू पेत राहतो तू. अहो तुम्हाला भेटले तुमच्या तरी. पदर पेतो का मी? कोणाची पदर? तुझ्या पदर. तुझ्या का पदर प्याय ना, पण सुईचा नाही ना. जा. त्या बाईला काय माहिती तुम्हाला की होती त्या 50 हे रुपये. बघा पैसे तोंड पाहा घाबरून गेली. बघा तर. मी आहे ना तुम्हाला दादा गेल्या वेळेस. अरे कोण माणूस आहे हा? हा? कोण पाडे मारता तर मारता नाही, हसतात पण त्यांना लाज पण वाटत नाही. शी. बस बस. बघा दादा, मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं होतं या माणसाला ना गावाच्या हद्दीच्या बाहेर करा म्हणून. हा? मला याच्या सोबत नाही राहायचंय. बरोबर आहे. मोडदात पाडतो आज मी. हा नाही नाही बायको सोडून गेली ना, मग तुम्हाला बरोबर कळलं बायको काय असते ते, समजलं ना? नाका ज्ञान शिकू मला. हा ज्ञान शिकू. ज्ञान शिकवू नका म्हणजे? म्हणजे काय काय बोलायचंय? आमच्या आम्ही इथं तुम्हाला काय ज्ञान शिकवायला आलो? अरे बायकोला मारून ते मारून नोरून त्यांनाच बोलतो काय बघा तर. सोड. कशी जोड नाही नको तुझं. मग हा? या पुरला मारलं का तो हा? मारलं का का मारलं? मग? सांगू सांगतो म्हणजे सांगू काय सांगतो सांगू. 1 रुपया घरात देत नाही ते. जीव मारली असती तो माहितीये का खरंच सांगू? जीव मारली नाही, सांगू. दारूचं काय नाही, घ्यायचंय? तुम्ही सांगू सांगू बोललात, काय सांगू? समजा झाकला म्हणू का? काय दाखलं आमचं झाकलं काय दाखलं आमचं बाकीचे कर बंद बंद. सांगू का? सांगू त्या बायकोला. काय सांग अहो कशाला कोणाचे संसार घालवताय असे? हा हा? दारू तुम्ही बेते ना आमचं काय काय नाव घेत्या आता बेवड. काय सांगायचंय काय सांगायचंय मी जर सांगितलं मी सांगितलं ना. सांगा सांगा काय सांगायचं अहो तर बेवडा त्याच्या कुठे नादी लागताय? तुमच्या तुमच्या काही अवदळ घे तुमच्या तुमच्या मग काय? मला काय सांग तुम्ही? हा? तुमच्या तुम्हाला कुठ सांग एकमेक तुम्ही. मी दारू नाही पण मी इमानदार आहे. याचं सांगायचं याचं सांगायचं दिसतंय. मी दोघांचं सांगतो. काय सांगणार आहे? बोलू नको शांत बैस शांत बैस थांब रे चव्हाण तुझं डोकं नाही एक मिनिट एक मिनिट. काय केलं तू बार नको करू तुला नाही माहिती. असं असं आहे तरी काय की तुला तुम्ही. घरी ना रट्टे खावा लागतील हो कांगणे, तुम्ही त्यांना गप्प बसायला सांगताय. असं आहे तरी काय की तुम्ही त्याचं तोंड दाबताय? ते नाही आम्हालाच माहिती आहे ते. आम्हाला तू बोल नको त्या ये बा. नाही. बोल नको बोललो म्हणून मी का बसेल. म्हणजे मला 100 रुपये झाला. कोण काय आमच्याकडे ठेवायला दिलं होतं का 100 रुपये द्यायला? हा 100 रुपये द्या म्हणून सांगताय ते मोठे लाडात. तिकडे काम करतो आणि बायकोच्या पिशीत घालतो ना सांगू का? तुला जायला नाही काय अरे आजचा नाही सांगाच तुम्ही आता. तुम्हाला काय सांगायचंय? काय बोलायचंय तुम्हाला? हा? हा काय बोलायचंय? अरे काहीच नको बोलू हो काय तुम्ही आता पहिले गप्पा बसा, समजलं ना? बोलू दे त्यांना. काही शांत बैस. हा बोला बोला. बेवडे दादा तुम्ही बोला. बोला बेवडे दादा बोला. तुझ्या नवऱ्याचा त्यांचा हात सोडा तुम्ही. थांबा, थांबा. सोडा त्यांचा हात. ए, अहो सोडा ना त्यांचा हात. माझ्या नवऱ्याचं काय बोला? अहो बेवडे दादा बोला. थांब तुला सांगितलं ना हा पुढे 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 काय? पुढे पुढे काय? बोल नको पुढे ना मी पेऊन आले सांगून. पिऊन आल्यावर हे बघा, मी तुम्हाला 50 रुपये देते. तुम्ही हिच्याकडे मागत होतात ना पुष्पाकडे. मी 50 रुपये देते, 100 रुपये देते. पुढचं मला सांग काय? पुढे काय? 100 आहे का? नाही मग नंतर सांग नंतर सांग. नाही 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 नाही. तुम्हाला नाही सांगायचं का? मग ठीक आहे राहू दे. मग मी जाते घरी. अहो, ऐका अहो, ऐका ते खरं. गेला बघितलं? मला एक सांगा, काय सांगणार होता तो?
हे दारुड्याचं काय करणार तुला काय खरं काही पटत अवदळी घेते दारुडी हा दारू नाही परत तो दारू पिऊन येणारच ना माणूस नाही आता येणार नाही नाही तेव्हा मी त्याला विचारणार की तुम्ही काय बोलणार होते म्हणून नाही, काय- समजलं ना? काय- काय बोलायचं नाही तो दारू पेल्यावर नाही बिगर दारूची तो काय हे करे बघ. करे अंधारात ए थांब रे थांब बिगर दारू ती काही अरे बडबड दारू करत करा बोलतो येड्यावानी काय चावलं तू बरोबर तुम्ही बोलला दादा बरोबर बोलला आहे का तू चक्रमने दारुडे ते खरं बोलतो मग तू रटे खाशील पोटभर मी एक काम करते आता परत संध्याकाळी तो पिऊन येईलच ना तेव्हा मी लक्षात ठेवा तो आज न उद्या येईलच ना पिऊन तेव्हा मी त्याला सगळं विचारेन तो अरे. काय सांगणार होता तू तुमच्याबद्दल काय ते दारुड्याच्या नादी लागली मला काही कळत नाही हो. तुझं नवरा किती वाजता येतो का संध्याकाळी माझ्या नवऱ्याचं काय टाइम असणार आहे काही दारू पिऊन येईल कधी पण बरं, अहो, तो ठीक का येईल ते येईल नाही तर तिकडे झोपाल तो नाही, जास्त मी- झाल्यावर. मी बघेल काय ते अरे जोडीदार भेटले लागेल ते तिकडे अहो पण तो खुलासा झाला नाही आणि तुम्ही पैसे का बरं दिले हा बरोबर हे पैसे तुम्ही दिले म्हणजे बोलला. काय कारण आहे ते ना थोडस काय आहे हे दारुडे लोक काही बघात या अरे म्हणून दारू प्यायला पैसे दिले का अजून असं कागणे तुम्ही अंधारामध्ये काहीतरी कारस्थान केलंय नाही थांबावं तुम्हाला म्हणजे नाही कळत एवढा त्याचं. माणूस खरं बोलतो हे पण माहिती ना तुम्हाला खरा नाही बोलत हो बेवड्यावर तुम्ही दारुड्यावर कधी भरता ठेवायच्या पैसे राहतो दिल्यावर कसं काय बोलायला बरं ऐक ना पुष्पा तू काय रडू नकोस काही असेल ना तर तू मला फोन कर काही तुला मारलं झोडलं त्यांनी तर आम्हाला फोन कर आम्ही येऊ तुझ्या मदतीला ठीक मी आहे? तुमच्या पुढे सगळ्यासमोर हात जोडते कारण की माझा संसार असा अंडाळी बंडाळीचा आहे ना दुसरा संसार नाही झाला पाहिजे याच्यावर काहीतरी तुम्ही विचार नाही करा नाही, आपण आता गावात दारूबंदी करू मिटिंग घेऊ ना हा तू अध्यक्ष आहेत ना हा, मिटिंग घेऊ हे चांगलंय दारू बंदी झालीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट आज आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे की आज आपल्या डोळ्यासमोर पुष्पासारखी एक गरीब अहो, घराची उगाच- मुलगी शिकलेली असून सुद्धा एवढं सारं अहो सहन करते दारूच्या बाई एक उगाच मिनिट हो. नवऱ्याचा मार वगैरे खाते आणि नवरा रोज येऊन तिला एवढं शिवीगाळ करतो कसे झाले ते हा ना आणि मग जगामध्ये असं कितीतरी उदाहरणे आहेत गावामध्ये खेड्यापाड्यांमध्ये अहो, जगामध्ये तू अध्यक्ष आहे ना हा मग तू सगळ्या माईला घे आणि दारू दुकानवर मोर्चाने एक आणि मग आम्ही बाकीचं पाहू गावाला सांभाळू परत आम्ही एक मोर्चा काढू हे तुम्ही एकदम बरोबर बोललात हा हा. तान्मय. मी खरं सांगते आज तुझ्यासारखे अशा गरीब मुली ज्या नवऱ्याचा मार खातात एवढं प्रेमाने राहून सुद्धा असं प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये हीच अवस्था आहे प्रत्येक बाईची आणि आज तुझी एवढी दैनंदिन अवस्था बघून आहे ना खरंच माझ्या पण डोळ्यात पाणी आलंय आपण यांना नाही, नाही. नक्कीच याच्यावरती मार्ग काढूया आणि दारूबंदी करूया आपल्या गावामध्ये बस. 100% करायची दारूबंदी आपल्या गावात आणि मोर्चात नाही आता मोर्चा न्यायचा आणि जे पण कोणी दारू पिईल ना आपण त्याला वेशीच्या आतमध्ये येऊच द्यायचं नाही त्या नाही नाही बेवड्याला. तिकडे हा नाही धरून आपण जर असं त्या- जर केलं ना तर कितीतरी स्त्रियांचे संसार सुधारतील आणि त्या सुखी राहतील नाही आनंदात राहतील आनंदात राहतील त्या त्याच्यात ते ना महिला मंडळाचंच काम आहे त्यांना मारायचं आणि बघा ना आजकाल लग्नामध्ये पण सांगतात की नाही तो पहिले पित होता आता तो पित नाही पण लग्नानंतर सुद्धा तेच चालू असतं तेच चालू राहतं म्हणजे मग बाईने किती सहन करायचं नाही बरोबर दारूबंदी झालीच पाहिजे आपण आपला हा जो गाव आहे ना हा दारू मुक्त करायचा ठीक आहे आणि तू आमच्या ह्याच्यामध्ये साथ दे कारण आज तुझी जी अवस्था झाली ती आम्हाला कुणालाच बघवत नाही तू पण पुढाकार घे हो मित्रांनो प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की एका म्हणजे कुटुंबाची दशा तुम्ही बघितली काय होती ते तर एक बहीण म्हणून एक कोणाची तरी ताई म्हणून मी तुम्हाला सगळ्या जणांना एक विनंती करते की व्यसनाच्या हैरी जाऊ नका जाऊ नका तू एक काम कर तू आज त्यांच्या काय तोंडी लागू नकोस स्वतःला सांभाळ काय असेल तर मला फोन कर मी येईल ठीक आहे चला तिकडे कुठे चालला तिकडे जायचंय राहिली ना इकडे. चाल मग मला काय म्हणते आयला तुझी नाही गडबड चालत ती. चाल नाही मी बघून गेल ते काय बोलणार हा, होते बघून ते घे.